उत्तर सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत 3 जिल्हा परिषद गटांसाठी 14 तर पंचायत समितीच्या 6 गणांसाठी 19 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। उत्तर सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं असून 3 जिल्हा परिषद गटांसाठी 14 तर पंचायत समितीच्या 6 गणांसाठी 19 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। उत्तर तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी 34 आणि पंचायत समितीसाठी 60 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते। मंगळवारी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज माघारीची अंतिम मुदत होती। त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून आघाडी आणि युतीतील काही उमेदवारांनी मित्रपक्षांना पाठिंबा देत उमेदवारी माघार घेतली आहे। दरम्यान सत्ताधारी पक्षाच्या विरोधात बंडखोर आणि अपक्ष उमेदवार मैदानात ठाम असल्यानं काही ठिकाणी अटीतटीची लढत होणार आहे। बीबी दारफळ जिल्हा परिषद गटाकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं असून इथं भाजपचे इंद्रजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बळीराम साठे यांच्यात दुरंगी लढत होणार आहे। 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान, तर 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे। मतमोजणीची ठिकाणं लवकरच जाहीर केली जाणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी सदाशिव पडदुणे यांनी दिली। उत्तर सोलापूर पंचायत समितीच्या माजी सभापती रजनी संभाजी भडकुंबे यांनी अपक्ष उमेदवारी माघारी घेत राष्ट्रवादी काँग्रेसला अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे। त्यांनी मार्डी गणातील कोमल जगताप आणि बीबी दारफळ गटातील बळीराम साठे यांना पाठिंबा दिल्यानं मार्डी गणात आता दुरंगी लढत निश्चित झाली आहे। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या उत्तर तालुक्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज उमेदवारी अर्ज मागं घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि त्या अनुषंगानं जे आम्ही उमेदवार भारतीय जनता पार्टीसाठी 3 जिल्हा परिषद आणि 6 पंचायत समिती गणासाठी उमेदवार दिले ते आमचे पूर्णच्या पूर्ण तसेच राहिलेले आहेत। त्याचबरोबर त्याला जे काही पूरक भरले होते आणि जे काही आमच्यात इच्छुक म्हणून कोणी नाराजी व्यक्त करून किंवा तिकीट मला मिळावं म्हणून कार्यकर्त्यांनी भरले होते, तर त्या सगळ्या लोकांनी भारतीय जनता पार्टीच्या संस्काराप्रमाणे त्यांनी सगळ्यांनी विड्रॉल करून घेतलेले आहेत। त्यामुळं मी जे काही आमचे कार्यकर्ते होते त्यांनी ज्यांनी आपला हक्क मागण्यासाठी उमेदवारी अर्ज भरला, परंतु भारतीय जनता पार्टीच्या आव्हानाला साथ देऊन ते भारतीय जनता पार्टीमध्ये काम करण्यासाठी परत त्यांनी स्वतःहून आमच्या सांगण्यावरून त्यांनी विड्रॉल करून घेतला। त्या सगळ्यांना मी भविष्यकाळामध्ये शुभेच्छाही देतो आणि त्यांच्या सगळ्यांचे धन्यवाद आभारी व्यक्त करतो।